रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार, रामकृष्ण हरी. सर्व शेतकरी बांधवांचे यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत गावामध्ये डाळिंबाच्या प्लॉटवरती. रामा ॲग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी यांनी कसे नियोजन केलं आहे हे आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, आपली सर्व शेतकरी बांधवांना ओळख करून द्या. नमस्कार, मी सुरज फराद, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर सुरुवातीपासून आपण या बागेला रामा ॲग्रोटेकची विविध सर्व प्रकारचे उत्पादने वापरले आहेत. त्याचा शेतकऱ्याला काय रिझल्ट आला तर आपण पहिलं सर्वप्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ. तर नमस्कार, शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या. शंकर बागवान कापरे. माझं नाव प्रकाश शंकर कापरे. किती रोपांचा प्लॉट आहे तुमचा? ते किती वर्ष म्हणजे पहिलाच 20 महिन्याचे आहे बा. तुम्ही ज्यावेळेस ही या प्लॉटला व्हिजिटला होता त्यावेळेस काय कंडिशन होती प्लॉटची? प्लॉटचा आपण हा रेस्टपासून सुरुवात केलेली आहे. हां, जे पहिल्यापासून रामा ॲग्रोटेकचे सगळे उत्पादने आहे. जे सुरुवातीला आपण डाळिंब स्पेशल, रूट मॅजिक, मायक्रोन्यूटन 555, त्यानंतर वरून आपण तर 10 दिवसाला निमकरणचा स्प्रे आपण दिलेला आहे. आणि त्यानंतर आपला रामा 06020, रामा कॅल्को, अशी सगळी उत्पादने दिलीत म्हणजे सगळे उत्पादन. काय रिझल्ट काय आला तुम्हाला? झाडात काय काय फरक जाणवतो? चांगला म्हणजे नक्की काय काय दिसलं झाडात? तुम्हाला बदल काय वाटतं? चांगलं आलं म्हणजे ही क्वालिटी क्वांटिटी सगळं. होय, कुठला प्रादुर्भाव बागेवरती? नाही, काय नाही. हां, कुजवा, डांबऱ्या, काय तेल्या? नाही, काय नाही. फळं कशी लागलीत? किती फळ आहेत अंदाजे एका ह्याला? एका ह्याला तरी 100च्या आसपास आहे. 100+ आहेत. ही सगळी रामा ॲग्रोटेकची कमाल आहे. रामा ॲग्रोटेकचा आपण वरून स्प्रेसाठी पण रामा मॅजिक आणि मिक्स मायक्रो 555 याचा सुद्धा स्प्रे दिलेला आहे. तर ह्याचा तुम्हाला म्हणजे काय रिझल्ट आला? रामा मॅजिकचा तुम्ही खास करून म्हणजे म्हणत होते रामा चांगला सेटिंग झाली. कळी माती कळी भरपूर आहे. फुलगळ वगैरे कुठं झाली का तुमची? नाही, फुलगळ सेटिंग? सेटिंग चांगली झाली. होय, म्हणजे तुम्हाला बागेमध्ये असं काय प्रादुर्भाव जाणवलाच नाही. कशामुळे? तर तुम्ही रामा ॲग्रोटेकची औषधावर खर्च कसा आहे? कमी आहे का जास्त आहे? एकदम खर्च कसा वाटतो काका? कमी आहे खर्च. होय ना. रोपं कशी वाटतात तुम्हाला? रोप चांगली वाटते ती. होय, रामा ॲग्रोटेक कंपनीची प्रोडक्ट कशी वाटतात? चांगली वाटते. होय ना. आणि म्हणजे हिताचे आहेत का शेतकऱ्याच्या, का फसवतात? नाही, आहे ना. फसवायचं कसं? नाही ना, काय विषय आपल्याला तर फसवत नाही आता. नाहीच की विषय, म्हणजे कुठल्या काहीच ह्याचं नाही. काहीच नाही. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी हे म्हणजे दर 10-15 दिवसाला शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जाऊन मार्गदर्शन करतात, संपूर्ण नियोजन देतात. तुम्ही हा प्लॉट बघू शकता की एकदम 100+ झालेलं आहे. याची थिनिंग करावं लागणार आहे आपल्याला. प्लॉट आलेला आहे, तुम्ही बघू शकता. प्रत्येक झाडाला सेटिंग भरपूर झालेलं आहे. कांडी हां, स्टंप झाडाला 100+ सेटिंग आहे आणि फळं एकदम क्वालिटी. इथून पुढं काय नियोजन असणार आहे साईजसाठी वगैरे सर? तर इथून पुढे पण रामा ॲग्रोटेकचा आपण कंटिन्यू शेड्यूल देणार आहे. बायोसृष्टी असेल, रामा 06020 असेल, रामा 05234 असेल. आणि इथून पुढे आपण फक्त आणि फक्त साईजवरती काम करणार आहोत. हे तुम्ही समाधानी आहेत का? नक्की. नक्की समाधान. समाधानकारक रिझल्ट आहे ना? झाडं वगैरे जोरात येतं म्हणजे काय अडचण नाही. तर तुम्हाला सध्या असाच पद्धतीने जर रिझल्ट काढायचा असेल, आवश्यक एकदा आमच्या रामा ॲग्रोटेक प्रोफेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. शेतकरी मित्रांनो, जर आपण माढा तालुक्यातून जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच अवश्य भेट द्या. वाडीमध्ये ऑफिस आहे. ऑफिसचा पत्ता सांगा सर आपला. मार्केट यार्ड, कोर्टवाडी.
शेतकरी मित्रांनो, तुम्ही कुठूनही माढा तालुक्यातल्या प्रत्येक गावामधून जरी बघत असाल तर तिथं प्रत्यक्ष येऊन रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी तुम्हाला सर्व्हिस देणार आहे. अवश्य रामा ॲग्रोटेक कंपनीची उत्पादने वापरा आणि बदल घडवा.